इकडे 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 तुम्ही अजून पण बिना रायडिंग गिअर्स राईड करताय ना आणि स्वतःचा जीव धोक्यात घालताय, तर दिस व्हिडिओ इज फॉर यू. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण डिस्कस करणार आहे रायडिंग गिअर्स बद्दल. तर माझ्याकडे कोणते कोणते रायडिंग गिअर्स आहे किंवा तुम्ही कोणते कोणते रायडिंग गिअर्स घेतले पाहिजे, मस्ट हॅव रायडिंग गिअर्स कोणते आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहे. फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट रायडिंग गिअर म्हणजे हेल्मेट. जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल तर सगळ्यात आधी एका चांगल्या हेल्मेटमध्ये इन्व्हेस्ट करा, जे की मी ऑलरेडी तुम्हाला माझं हेल्मेट मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. माझ्याकडे एक्झॉरचं हेल्मेट आहे आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी याला ब्लॅक वायझर लावणार आहे, तर बघा मी ब्लॅक वायझर याला लावलेला आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही हेल्मेटमध्ये इन्व्हेस्ट करा. नेक्स्ट गिअर मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे ते म्हणजे जॅकेट. एका चांगल्या क्वालिटीच्या जॅकेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे. हे बघा, तसं माझ्याकडे एक्झॉरचं क्रुझर 2 जॅकेट आहे. यामध्ये सगळे लेवल 2 चे आर्मर आहे. शोल्डर, एल्बो आणि बॅकला याला प्रोटेक्शन आहे. चेस्टला याला प्रोटेक्शन नाहीये. जर चेस्ट प्रोटेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर थोडस जास्त इन्व्हेस्ट करावं लागेल. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे असे प्रोटेक्टर जॅकेटमध्ये असतात, शोल्डरला, एल्बोला आणि बॅकला. तर यामध्ये लेवल 2 चे येतात, लेवल 1 चे पण येतात. तर आपण लेवल 2 चेच प्रेफर करू. हेल्मेट 5,000ला घेतलं होतं, पण ऑफर मध्ये तुम्हाला 4,000 4,200 वगैरेला ते भेटून जाईल. आणि जॅकेट पण मी ते 5,000ला घेतलं होतं, तुम्हाला ऑफर मध्ये 4,500 पर्यंत भेटू शकतं. नेक्स्ट आहे आपल्याकडे रायडिंग पॅन्ट. तर बघा माझ्याकडे सोलेसची रायडिंग पॅन्ट आहे. तर ही थोडी कॉस्टली जाती, म्हणजे माझी एक 8,500ची पॅन्ट आहे. ऑफर मध्ये भेटली होती, मी ऑफलाईन स्टोअर मधून घेतली होती. याला पण लेवल 2 चे प्रोटेक्टर आहे. एक इथे आहे आणि एक नील आहे दोन्ही साईडला. आणि याची कपड्याची क्वालिटी पण बेस्ट आहे, तुम्ही बघू शकता. हा, अजून एक सांगायचं झालं की जॅकेट सोबत मला रेन लायनर फ्री, मला म्हणजे रेन लायनर फ्रीच येतं. आणि पॅन्ट सोबत रेन लायनर आणि थर्मल लायनर दोन्ही पण फ्री येतात. नेक्स्ट आहे आपल्याकडे ग्लोव्ज. तर ग्लोव्ज घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की नकल प्रोटेक्टर आणि पाम स्लायडर हे चांगल्या क्वालिटीचे असणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा पण आपला इम्पॅक्ट होईल तेव्हा सगळ्यात आधी आपला हात रोडवर घासला जातो, तर त्यासाठी हे खूप हेल्प करतं स्लाइड होण्यासाठी. त्यामुळे पाम स्लायडर आणि नकल प्रोटेक्टर चांगल्या क्वालिटीचे असणं खूप गरजेचं आहे. तर माझ्याकडे एक्झॉरचं ग्लोव्ज आहे आणि हे मला 3,000ला पडलं आहे. आपल्याकडे रायडिंग बूट्स. थोडेसे घाण आहे पण इग्नोर करा. तर हे आहे आपले सोलेस ब्रँडचे. याला गिअरला एक वेगळी पॅडिंग दिलेली आहे आणि इथं पण प्रोटेक्शन आहे आणि हा वॉटरप्रूफ आहे. आणि बघू शकतो तुम्ही, आणि सोल पण बघा किती जाड आहे याचं. तर चांगल्या क्वालिटीचं प्रोटेक्शन हे देईल. बजेट फ्रेंडली आहे. हे मला 5,000ला पडले होते. नेक्स्ट आहे आपल्याकडे हे इंटरकॉम, जे की मी ऑलरेडी हेल्मेटमध्ये लावलेलं आहे. तर हे मस्ट हॅव नाहीये किंवा प्रोटेक्शन गिअर मध्ये येत नाहीये. हे एक ऍडिशनल आहे. जर तुम्हाला लावायचं असेल, तुम्ही तुमच्या फ्रेंड रायडर सोबत जर रायडिंग करत असाल, तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे, तर हे तुम्ही घेऊ शकता. हे ऍडिशनल आहे, म्हणजे याची गरज नाहीये जर तुमचं बजेट नसेल तर. पण असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे बघा, हे असं दिसतंय. याचं नाव आहे इजियास V6 Pro प्लस. यामध्ये 6 रायडर कनेक्ट करू शकतो आपण. बाकी यात बेसिक सगळे फीचर्स आहे, गाणे, कॉल रिसिव्ह करणे. आय नो या सगळ्या गोष्टी खूप महाग आहेत, महाग नाहीये, पण आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी बेअर मिनिमम या गोष्टी असायलाच पाहिजे, मला तरी असं वाटतं. कारण मी या सगळ्या गोष्टी एकदम नाही घेतल्या. मला हे सगळ्या गोष्टी जमा करायला पूर्ण 1 वर्ष लागला. तर तसंच तुम्ही जसं जसं तुमचं बजेट तुम्हाला अलाव करेल तसं तसं तुम्ही त्या गोष्टी ऍड ऑन करत जाऊ. सिक्वेन्स तुम्हाला सांगून देतो. सगळ्यात आधी हेल्मेटमध्ये इन्व्हेस्ट करा, त्यानंतर ग्लोव्ज मध्ये इन्व्हेस्ट करा, आणि त्यानंतर जॅकेट, त्यानंतर रायडिंग बूट्स, त्यानंतर रायडिंग पॅन्ट, आणि त्यानंतर जर तुम्हाला गरज वाटली तर इंटरकॉम घ्या, नाहीतर ब्लूटूथ डिव्हाइस पण तुम्ही कनेक्ट करू शकता, लावू शकता. परत एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टींची प्राइस सांगून देतो. हेल्मेट आहे 5,000चं, जॅकेट आहे 5,000चं, रायडिंग पॅन्ट आहे 8,000ची, रायडिंग शूज आहे 5,000चे, आणि इंटरकॉम आहे 3,000चं,
त्यानंतर आपल्याकडे आहे आणि रायडिंग बूट आहे 5,000चे. तर असं ओव्हरऑल 30,000मध्ये तुम्ही पूर्ण रायडिंग गिअर्स घेऊ शकता, जर तुमचं बजेट अलाव करत असेल तर. किंवा तुम्ही एक एक गोष्टी ऍड ऑन करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी मी रिसर्च करून घेतल्या आहे, म्हणजे की बेअर मिनिमम आहे. ह्या लेवलच्या खाली घेऊ नका आणि ह्या लेवलच्या वरती तुम्ही घेऊ शकता जर तुमचं बजेट अलाव करत असेल तर. पण एवढं तर पाहिजेच आपल्या बॉडीसाठी प्रोटेक्ट करायला. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ करू एंड. जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला थोडंफार नॉलेज भेटलं असेल, हेल्प केली असेल, तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. जर काही तुम्हाला क्वेरी असेल तर परत भेटू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.